विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज प्रकल्पाअंतर्गत कोविड-19च्या सिच्युएशनमुळे आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय. मी घोरपडे DB यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं ज्युनियर टीचर आहे आणि आजपासून आपण बायोलॉजी या विषयातील बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक शिकणार आहोत. सुरुवातीला आपण या टॉपिकचे कंटेंट्स बघूया. यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि त्यानंतर सेलमध्ये असणारे जे काही बेसिक केमिकल कन्स्टिट्युएंट्स आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स, एन्झाईम्स हे सगळे बेसिक केमिकल कन्स्टिट्युएंट आहेत सेलचे. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्झाईम ऍक्टिव्हिटी आणि अगदी शेवटी कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम. तर आता आपण पाहूया या टॉपिकची इंट्रोडक्शन. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या या प्लॅनेटवरती खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल पासून तयार झालेला आहे. त्याचबरोबर मग ही सेल म्हणजे काय, तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अन ऑर्गॅनिझम. आणि या सेलच्या बेसिसवरती, सेलच्या संख्येवरतीच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सिंगल सेल्युलर किंवा मल्टी सेल्युलर असं डिवायडेशन झालेलं आहे. पण आपण या टॉपिकमध्ये या ज्या सेल आहेत आपल्या बॉडीमधल्या असतील किंवा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या असतील, या सेल कशा तयार झाल्या आहेत, त्यांच्यामध्ये कोणते कोणते कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते आपण पाहणार आहोत. तर आपल्याला सेलच्या स्ट्रक्चर बद्दल जी काही आयडिया मिळते, इट इज ड्यू टू द बायोकेमिस्ट्री. दॅट मीन्स बायोकेमिस्ट्री प्रोव्हाइड्स अस द आयडिया ऑफ केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच सेल कशा पद्धतीने तयार होते, सेलमध्ये कोणते कोणते केमिकल कन्स्टिट्युएंट्स असतात आणि मग अल्टिमेटली आपली पूर्ण बॉडीचीच आपल्याला इथं काय मिळते, बायोकेमिस्ट्री काय आहे ते लक्षात येतं. ठीक आहे. That means the biochemistry is a biological chemistry that provides us the idea of the chemistry of the living organism and molecular basis of changes taking place in plants, animals and microbial cells. As well as this biochemistry develops the foundation for the understanding all the biological processes and communication between the different cellular constituents. म्हणजेच फक्त सेलचं कन्स्टिट्युएंट्सच नाही तर त्याचबरोबर सेलमध्ये असणारे जे काही वेगवेगळे ऑर्गनेलिज आहेत, म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड असतील, सेल वॉल असेल, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, यांचा सगळ्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे, ते सगळेजण एकमेकांसोबत कशा पद्धतीनं इंटर रिलेटेड वर्किंग करतात, याची सगळी आयडिया आपल्याला या बायोकेमिस्ट्रीमध्ये कळते. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत, दोज आर नोन ॲज द बायोमॉलिक्युल्स. And the collection of various types of molecules in a cell is known as a cellular pool. जर आपण याचं जर केमिकल अनालिसिस केलं सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, इट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ मोस्ट कॉमन एलिमेंट्स. आता याच्यामध्ये खूप काही कॉमन एलिमेंट्स आपल्याला मग आढळतील बघा. तर त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असतील, तर कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम and other with their respective content per unit mass of the living organism. हेच कंटेंट आपल्याला सगळ्या सेलमध्ये दिसतात, पण त्यांचं जे काही कन्स्टिट्युएंट आहे ते सेलच्या आकारानुसार, लिव्हिंग ऑर्गॅनिझम नुसार मात्र ते वेगवेगळं असू शकतं. तर या सगळ्यांना कलेक्टिव्हली काय म्हटलं जातं, तर सेल्युलर पूल असं म्हटलं जातं. पण यांच्यामध्येच परत डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे सेल्युलर पूल म्हणजेच यामध्ये असणारे जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांचंच डिवायडेशन ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स मध्ये केलेलं आहे. तर आता ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत बघा, सांगता येईल आपल्याला. तर आपल्याला इथं जे काही मॉलिक्युल्स शिकणार आहेत आपण, त्यामध्ये मायक्रोमॉलिक्युल्स आहेत, काही मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. ते त्यांच्या साईज वरती डिपेंड आहे. जर आकाराने मोठे जर केमिकल किंवा बायोमॉलिक्युल्स असतील तर त्याला म्हटलं जातं मॅक्रोमॉलिक्युल. मग त्यामध्ये कुठले कुठले येतील, तर त्यामध्ये पॉलिसॅकॅराइड्स, पॉलिपेप्टाइड्स, पॉलिन्यूक्लिओटाइड्स असे. तर
मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये काही लिपिड्स किंवा काही सेकंडरी मेटाबोलाइट्स, फॅटी ऍसिड्स, ग्लिसेरॉल्स असे बायोमॉलिक्युल्स येतील. आणि इनऑर्गॅनिक मध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे हे काय आहेत इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स आहेत. तर आपल्याला या टॉपिक मध्ये हेच सगळे बायोमॉलिक्युल्स शिकायचे. त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर प्रोटीन्स, नंतर न्यूक्लिक ऍसिड्स, त्यानंतर एन्झाइम्स, हे सगळे बायोमॉलिक्युल्स आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. तर ही झाली इंट्रोडक्शन. आता यानंतर आपण वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स स्टडी करूया. त्यामध्ये पहिला बायोमॉलिक्युल आपण स्टडी करणार आहोत. महत्वाचा बायोमॉलिक्युल आहे तो आहे कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट्स आर द बेसिक कंपोनंट्स ऑफ अवर फूड. कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठून मिळतात आपल्या बॉडीला? जे सेलचे कन्स्टिट्युएंट्स आहेत. मग सेलचे कन्स्टिट्युएंट जे आहेत ते सगळे आपण आपल्या बरेचसे कन्स्टिट्युएंट आपण आपल्या अन्नवाटे घेत असतो. तर काही घटक आपल्या बॉडीमध्येच तयार होत असतात. तर कार्बोहायड्रेट हा जो बायोमॉलिक्युल आहे इज द मेन कंपोनंट ऑफ अवर फूड अँड दे आर ऑल्सो नोन ॲज द सॅकॅराइड्स. कार्बोहायड्रेट्सनाच जनरली परत म्हटलं जातं सॅकॅराइड सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे शुगर सुद्धा म्हटलं जातं. कारण मोस्ट ऑफ दी कार्बोहायड्रेट्स आर स्वीट इन टेस्ट. बरेचसे कार्बोहायड्रेट्स हे चवीला गोड आहेत आणि म्हणून त्यांना सॅकॅराइड्स किंवा शुगर्स असं म्हटलं जातं. आता याचे जर बेसिक केमिकल कंपाऊंड जर बघितले आपण तर कोणते कोणते आहेत? तर कार्बोहायड्रेट्स आर द कंपाऊंड्स ऑफ द कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम्स. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आहेत ह्याच्यातले महत्वाचे घटक. आणि जर यांच्यामधलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं आपण जर प्रपोर्शन बघितलं तर ते सेम टू सेम वॉटर सारखं असतं. वॉटरचं जसं H2O फॉर्म्युला आहे, म्हणजेच 2 घटक हायड्रोजन असतात आणि 1 घटक ऑक्सिजन असतो. तसंच यामध्ये जर आपण या कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला बघितला CnH2nOn, म्हणजेच ह्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. आणि ह्याच्यातला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन बघितलं, प्रपोर्शन बघितलं तर ते सेम टू सेम वॉटरच्या सारखं असतं, म्हणजेच ते 2:1 असं असतं. आता या कार्बोहायड्रेट मध्ये काही सिंपल कार्बोहायड्रेट आहेत, काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत. आणि मग हे जे सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचा फॉर्म्युला आहे CnH2nOn. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स आहे C6H10O5n. दिस इज द फॉर्म्युला फॉर द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. And these carbohydrates are classified into 3 types on the basis of as they contain the sugar units. त्यांच्यामध्ये असणाऱ्या शुगर युनिट्स वरून कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं, जसं की मोनोसॅकॅराइड्स, डायसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड्स असे इथं 3 क्लासेस आहेत कार्बोहायड्रेट्सचे. आपण साइड बाय साइड प्रत्येक क्लास आज स्टडी करणार आहोत. The classes are monosaccharides, disaccharide and polysaccharide. We will see the chart about the classification of the carbohydrates. बघा इथं मोनोसॅकॅराइड्स, ओलिगोसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड. तर मोनोसॅकॅराइड म्हणजे काय? तर मोनो मीन्स सिंगल अँड सॅकॅराइड मीन्स शुगर. तर ज्या कार्बोहायड्रेट मध्ये शुगरचा एकच युनिट असतो तर त्या टाईपच्या शुगरला म्हटलं जातं मोनोसॅकॅराइड. तर ओलिगोसॅकॅराइड इज नथिंग बट द डायसॅकॅराइड. ओलिगो मीन्स डाय. तर ज्या शुगर मध्ये किंवा ज्या कार्बोहायड्रेट मध्ये 2 शुगर युनिट असतात त्यांना म्हटलं जातं ओलिगोसॅकॅराइड. तर तिसरा जो प्रकार आहे दॅट इज द पॉलिसॅकॅराइड, ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त शुगर युनिट असतात त्यांना म्हटलं जातं पॉलिसॅकॅराइड. तर त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आता ट्रायोस, टेट्रोस, पेंटोस किंवा डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, होमोपॉलिसॅकॅराइड्स. आता याबद्दल आपण बघूया साइड बाय साइड. There is the first class of the carbohydrate is the monosaccharide and this is the structure of the monosaccharide. इथं monosaccharide चे 2 एक्झाम्पल्स दाखवलेत बघा विथ स्ट्रक्चर. पहिले एक्झाम्पल इथं दाखवले डिऑक्सीरायबोज आणि हे आहे रायबोज शुगर, म्हणजेच या दोन्ही शुगर मोनोसॅकॅराइड टाइपच्या असतात. आता आपण कसं हे स्ट्रक्चर असतं त्याबद्दल स्टडी करूया. त्याचबरोबर मोनोसॅकॅराइडचे कॅरेक्टर सुद्धा बघूया. तर मोनोसॅकॅराइड कशा शुगर्स आहेत बघा. These are the simple, crystalline and sweet in taste as well as these are soluble in water.
मोनोसॅकॅराइड मधल्या ज्या शुगर आहेत त्यांना सिंपल शुगर असंही म्हटलं जातं. जर त्यांचं आपण स्ट्रक्चर बघितलं, केमिकल स्ट्रक्चर बघितलं, तर ते क्रिस्टलाइन असतं, म्हणजे खडबडीत असतात. जर आपण हातात घेऊन त्या बघितल्या तर त्या खडबडीत अशा असतात. त्याचबरोबर त्या जर आपण खाल्ल्या तर त्या चवीला गोड असतात. त्याचबरोबर त्या वॉटर सोल्युबल आहेत. अँड इफ we hydrolyze these sugars, they can't be further hydrolyzed into the smaller molecule. म्हणजेच जर आपण केमिकल अनालिसिस केलं आणि या शुगरचं जर हायड्रॉलिसिस करायचं ठरवलं, तर समजा आता डिऑक्सिरायबोज शुगर आहे, तिचं जर हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला त्यामधून सिंपल युनिट्स काहीही मिळणार नाहीत. डिऑक्सिरायबोजचं कन्व्हर्जन जर त्याचं हायड्रॉलिसिस केलं तर ते डिऑक्सिरायबोजच असणार आहे. म्हणजेच हे कॅरेक्टरिस्टिक आहे मोनोसॅकॅराइडचं, as they cannot be further hydrolyzed into the smaller molecules. And the general formula for the monosaccharide is CH2ON. मग यामध्ये जो काही N आहे तो चेंजिंग असतो. कधी ते 3 असतील, कधी 4 असतील, कधी 5 असतील, कधी 6 असतील, कधी 7 असतील. म्हणजेच त्या शुगरच्या एक्झाम्पल नुसार किंवा वेगवेगळ्या नावानुसार तो एन म्हणजेच नंबर ऑफ कार्बन, त्यातले जे नंबर ऑफ कार्बन आहेत ते बदलत राहतात. त्यानुसार हायड्रोजनचा नंबर बदलतो, त्यानुसार ऑक्सिजनचा नंबर बदलतो. उदाहरणार्थ आता उदाहरण बघूया आपण. जसं की समजा आता ग्लुकोज ही काय आहे, एक मोनोसॅकॅराइड म्हणजे सिंपल शुगर आहे. आणि त्या सिंपल शुगर मध्ये कार्बनचे मॉलिक्यूल आहेत 6, तर हायड्रोजनचे किती असणार 12 आणि ऑक्सिजनचे किती असतील तर ते कार्बन इतकेच असणार आहेत, म्हणजेच 6. ठीक आहे, म्हणजेच त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा सगळ्यांना, C6H12O6. तर अशा पद्धतीनं 6 कार्बन ऍटम आहेत म्हणून ही झाली हेक्झोज शुगर. ठीक आहे, तर बघा आता जसा जसा इथला Nचा नंबर बदलतो तसं त्या शुगरचं नाव बदलत जातं. ठीक आहे, मग त्यामध्ये काही पेंटोज शुगर असतील, काही हेक्झोज शुगर असतील. मागच्या आपण स्लाइड मध्ये बघितलं बघा, जसं इथं ट्रायोजेस आहे. ट्रायोजेस म्हणजेच ट्राय म्हणजेच 3 कार्बन युनिट्स, त्यामध्ये ग्लिसरॉल्डिहाइड आहे, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन आहे. त्यानंतर टेट्रोज म्हणजेच 4 कार्बन ऍटम असतील, म्हणजेच यामध्ये एक्झाम्पल्स आहेत इरिथ्रोज, थ्रिओज. त्यानंतर पेंटोजेस म्हणजेच कार्बन ऍटम किती असतील 5, त्यामध्ये रायबोज आहे, डिऑक्सिरायबोज आहे. त्यानंतर हेक्झोजेस मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आणि हेप्टोजेस म्हणजेच 7 कार्बन युनिट्स, त्याचे एक्झाम्पल आहे सिडो हेप्टुलेज आणि हेप्टोज. तर असे काही हे मोनोसॅकॅराइड्सचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर जर आपण पुढचं कॅरेक्टर बघितलं मोनोसॅकॅराइडचं, दीज आर रेअर इन नेचर, म्हणजेच नैसर्गिकरित्या ह्या अवेलेबल नसतात, निसर्गतःच ह्या अवेलेबल होऊ शकत नाहीत. म्हणजेच खूप जरी असल्या तरी खूप कमी प्रमाणात आहेत. जसं की आता फ्रुक्टोज जे फळांमध्ये असतं, पण जर आपण बघितलं ऍज कम्पेअर टू डायसॅकॅराइड तिथं कमी प्रमाणात असतात ह्या शुगर्स निसर्गामध्ये. आता आपण काही ठराविक अशा एक्झाम्पल्स यातले डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया आपण, ग्लुकोज. तर ग्लुकोजचं जर आपण बघितलं तर ही खूप महत्वाची अशी शुगर आहे किंवा वेल नोन आहे आपल्या सगळ्यांना. आपण नेहमी ग्लुकोज बद्दल ऐकतो. तर हे ग्लुकोज कशात असतं रे, माहितीये का आपल्याला? तर नाही. तर ग्लुकोज हे निसर्गतः कशामध्येच अवेलेबल नाही किंवा हे खूप रेअर आहे. जर याचं आपण पण हे आपल्या शरीरामध्ये आढळतं. याचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन बघितलं आपल्या बॉडीमध्ये, जर आपण 100 ml ब्लड मध्ये जर आपण अनालिसिस केलं तर त्यामध्ये 90 मिलीग्राम ऑफ द ग्लुकोज इज प्रेझेंट. म्हणजेच 100 ml ब्लड मध्ये जवळपास 90 मिलीग्राम इतकं ग्लुकोज असतं. अँड इट इज स्मॉल इन साइज अँड इट इज व्हेरी सोल्युबल इन द वॉटर. म्हणजेच हे वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होतं अँड देअरफॉर दे कॅन इझिली पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. आपल्या बॉडीमध्ये ते वॉटर सोल्युबल असतं आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या काही आपल्या सेलच्या सेल मेम्ब्रेन्स आहेत आणि या सेल मेम्ब्रेन मधून सेलमध्ये त्या इझिली काय होऊ शकतात, पास होऊ शकतात, बिकॉज ऑफ देअर स्मॉलर साईज. आणि जशा जशा त्या सेलमध्ये एंट्री करतील दे रिलीजेस एनर्जी, आणि त्या सेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा बेसिक रोल काय असतो तर एनर्जी तयार करणं. म्हणजेच एनर्जी प्रिपरेशन मध्ये, एनर्जी प्रोडक्शन मध्ये ग्लुकोजचा खूप महत्वाचा असा रोल आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं इट इज द इम्पॉर्टंट फ्युएल फॉर द लिव्हिंग सेल. ग्लुकोजलाच
फ्युएल असं म्हटलं जातं, इंधन म्हटलं जातं आपल्या सेलचं. अँड एनर्जी इज रिलीज्ड बाय द मेटाबॉलिझम ऑफ द ग्लुकोज. ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं ते आपण पुढच्या वर्षी बघणार आहोत. ग्लुकोजचा वापर होऊन कशा पद्धतीनं एनर्जी तयार होते आणि त्यामध्ये रेस्पिरेशनच्या थ्रू कशा पद्धतीनं एनर्जी तयार होते हे आपण पुढच्या वर्षी शिकणार आहोत. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघूया, ते आहे गॅलॅक्टोज. ही सुद्धा एक मोनोसॅकॅराइड शुगरच आहे. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज दीज आर द सिमिलर शुगर युनिट्स. जर आपण ह्या स्ट्रक्चरली बघितलं किंवा ह्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला आपण, तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज अगदी सेम दिसतात, पण दे आर व्हेरी सिमिलर टू each other, but their properties are somewhat different. गॅलॅक्टोजच्या प्रॉपर्टीज मात्र थोड्याशा वेगळ्या आहेत. जसं की दे कॅन ऑल्सो एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म, म्हणजे त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा थोडासा वेगळा असतो. तर गॅलॅक्टोज ज्या वेळेला ग्लुकोज सोबत रिॲक्ट होतो, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज जर एकत्र आले तर त्यांच्यापासून एक डायसॅकराइड शुगर तयार होते, तिचं नाव आहे लॅक्टोज. आपण पुढच्या प्रकारामध्ये ते पाहणारच आहोत. आणि डिफरन्स काय आहे यांच्यातला अजून एक, तर गॅलॅक्टोज हे इट कॅनॉट इझिली पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. जसं ग्लुकोजचा महत्वाचा रोल आहे की ते काय करतं, सेल मेम्ब्रेन मधून इझिली पास होतं, पण गॅलॅक्टोज मात्र इझिली पास होत नाही. आणि त्यामुळेच इट कॅनॉट प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ऍज ग्लुकोज. म्हणजेच ग्लुकोजचा जसा रेस्पिरेशन मध्ये महत्वाचा रोल आहे तसा गॅलॅक्टोजचा नसतो. आता आपण पुढचा एक्झाम्पल बघूया, दॅट इज फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोज काय आहे? फ्रुक्टोज इट इज द फ्रूट शुगर. म्हणजेच वेगवेगळ्या फळांमध्ये आपल्याला चवीला गोड आंबट लागणारी जी फळं आहेत त्या शक्यतो सगळ्या फळांमध्ये जी काही शुगर असते ती फ्रुक्टोज फॉर्म मध्ये असते. आणि हीच शुगर आहे जी नेचरमध्ये आढळते. बाकीच्या ज्या वरच्या आपण प्रकार बघितले ते निसर्गामध्ये आपल्याला आढळत नाहीत. अँड इट इज अ कीटोहेक्झोज टाइप ऑफ द शुगर. जर आपण ह्याचं केमिकली स्ट्रक्चर बघितलं तर ती कीटोहेक्झोज टाइपची शुगर आहे. मोनोसॅकॅराइड मध्ये सुद्धा शुगर्सचे त्यांच्या स्ट्रक्चरनुसार दोन प्रकार पडतात, अल्डोजेस आणि कीटोजेस. आणि ते त्यांच्या स्ट्रक्चरनुसार आहेत. अल्डोजेस म्हणजे काय, तर मोनोसॅकॅराइड, ज्या मोनोसॅकॅराइड मध्ये अल्डेहाइड ग्रुप असतो, सीएचओ ग्रुप असतो, तर त्यांना म्हटलं जातं अल्डोजेस. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, झायलोज आणि अजून काही असतील. तर ज्या मोनोसॅकॅराइड मध्ये सी डबल बॉन्ड ओ असा ग्रुप असतो तर त्या शुगर्सना म्हटलं जातं कीटोजेस. त्यामध्ये एक्झाम्पल आहेत रायबिलोज आणि फ्रुक्टोज. म्हणूनच इथं म्हटलंय की फ्रुक्टोज इज अ कीटोहेक्झोज. हेक्झोज म्हणजेच तिच्यामध्ये कार्बन ॲटम किती असतात? 6. आणि ही कुठल्या प्रकारची आहे तर हिच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओ हा ग्रुप आढळतो, म्हणून हिला म्हटलं आहे कीटोहेक्झोज. तर अशा पद्धतीनं हे झालं मोनोसॅकॅराइड बद्दल. आता आपण दुसरा क्लास बघूया, तो आहे डायसॅकॅराइड्स. डायसॅकॅराइड्सनाच ओलिगोसॅकॅराइड असं सुद्धा म्हटलं जातं. मोनोसॅकॅराइड्स आर रेअर इन नेचर, आत्ताच बघितलं आपण. हे आहे डायसॅकॅराइडचे युनिट. डायसॅकॅराइड्स कशा पद्धतीने तयार होतात त्याबद्दल इथे दिलेलं आहे, तर आपण आता बघूया. तर ह्या ज्या डायसॅकॅराइड आहेत, दीज शुगर्स फाउंड इन नेचर, किंवा ज्या शुगर्स निसर्गामध्ये आढळतात, ऑल दीज शुगर्स आर द मोस्टली डायसॅकॅराइड टाइप. निसर्गामध्ये आढळणाऱ्या ज्या शुगर्स आहेत शक्यतो त्या कुठल्या प्रकारच्या असतात तर त्या डायसॅकॅराइड टाइपच्या असतात. आता ह्यांचं फॉर्मेशन कसं होतं बघा. when two monosaccharides react by the condensation reaction and at the condensation time they releases a water molecule and there is the formation of disaccharide. बघा आता समजा आता इथं स्ट्रक्चर मध्ये दिसतंय आपल्याला की ही आहे, हे एक आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर. बघा हे काय आहे? ग्लुकोजचं स्ट्रक्चर. तर हे आहे फ्रक्टोजचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता यांच्यापासून इथं काय म्हटलंय आपण, दोन मोनोसॅकॅराइडची रिॲक्शन होते. म्हणजेच हा झाला एक मोनोसॅकॅराइड, हा झाला दुसरा मोनोसॅकॅराइड. या दोघांची रिॲक्शन होते. कुठली रिॲक्शन होते तर त्यांचं कंडेन्सेशन होतं, म्हणजेच कॉम्बिनेशन होतं. आणि कंडेन्सेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, देअर इज रिलीज ऑफ द वॉटर मोलिक्यूल. ह्या दोघांचं कंडेन्सेशन झाल्यानंतर एक वॉटर मोलिक्यूल ह्या रिॲक्शन मधून बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडल्यानंतर इथं बघा हा आहे ग्लुकोज
इथला काय काय बाहेर पडला, तर यातला हा OH, ग्लुकोज मधला OH बाहेर पडला बघा, जो इथं होता, इथला तो OH मॉलिक्यूल बाहेर पडलाय. तर फ्रुक्टोज मधला हा जो हायड्रोजन आहे तो बाहेर पडला इथं. ठीक आहे, अशा पद्धतीनं काय झालं तर H2O हे एवढा मॉलिक्यूल इथून बाहेर पडला. आणि उरलेलं जे स्ट्रक्चर आहे, आता इथं काय झालं तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं, आणि कॉम्बिनेशन होऊन हे जे स्ट्रक्चर तयार झालंय याला म्हणायचं आता सुक्रोज. ठीक आहे, तर सुक्रोज ही झाली डायसॅकराइड. कशी तयार झाली ती, तर इट इज फॉर्मड बाय द कंडेन्सेशन ऑफ द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या डायसॅकराइड्स तयार होत असतात. तर या दोन शुगर मॉलिक्यूल मध्ये, आता ही जी डायसॅकराइड आहे, या डायसॅकराइड मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मधून H2O रिलीज झाला, आणि त्यावेळेला ह्यांचं कॉम्बिनेशन ज्या बॉन्डनी होतं बघा, आता हा जो बॉन्ड आहे दॅट इज नोन ऍज द ग्लायकोसायडिक बॉन्ड. म्हणजेच दोन मोनोसॅकराइड युनिट ग्लायकोसायडिक बॉन्डनी एकमेकींना अटॅच होतात, आणि त्याच स्ट्रक्चरला म्हटलं जातं डायसॅकराइड. And in the formation of the disaccharide there is release of the one water molecule. तर अशा पद्धतीनं डायसॅकराइडचं हे स्ट्रक्चर तयार होतं. आता आपण ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या तर बघा, these are soluble in water. डायसॅकराइड हे वॉटर सोल्युबल असतात, but these are too big to pass through the cell membrane by the diffusion. बघा, आता ह्या वॉटर सोल्युबल असतात, पर त्यानंतर स्वीट, चवीला गोड सुद्धा असतात. पण यांची जर आपण साईज बघितली, दीज आर व्हेरी बिग ऍज कम्पेअर टू मोनोसॅकराइड, कारण यांच्यामध्ये शुगरचे 2 युनिट्स एकमेकांसोबत कंबाईन झालेले असतात, रिॲक्ट झालेले असतात, आणि त्यामुळे यांचा आकार हा मोठा असतो. आणि त्यामुळेच ज्या वेळेला या आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात आणि सेल मधून जो सेल मेम्ब्रेन आहे तिथून त्या मात्र काय होऊ शकत नाहीत, डिफ्यूज होऊ शकत नाहीत. म्हणजेच काय, तर त्या सेल मेम्ब्रेनला पास करू शकत नाहीत. तर हे त्याचं एक महत्वाचं कॅरेक्टर आहे. मग या आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीनं वर्किंग करतात बघा, तर या ज्या डायसॅकराइड युनिट आहेत, हे जे डायसॅकराइड युनिट आहेत यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स येतील, तर सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज हे काही ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. जसे की बघा आता सुक्रोज कसा तयार होतो, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून आताच आपण बघितलं. लॅक्टोज कसा तयार होतोय, तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजच्या कॉम्बिनेशननी. तर माल्टोज कसा तयार होतोय, ग्लुकोज आणि ग्लुकोजच्या कॉम्बिनेशननी. ठीक आहे, तर हे सगळे काय आहेत, डायसॅकराइड्स आहेत. त्यापैकी जी सुक्रोज आहे, इट इज अ नॉन रिड्युसिंग शुगर since it lacks free aldehyde or ketone group. आता ह्यातली जी सुक्रोज आहे, ही सुक्रोज आहे ती नॉन रिड्युसिंग शुगर आहे, म्हणजे तिचं रिडक्शन होत नाही. तर लॅक्टोज आणि माल्टोज ह्या ज्या आहेत त्या आहेत रिड्युसिंग शुगर्स. आता ही जी लॅक्टोज आहे, लॅक्टोज इट एक्झिस्ट इन द बीटा फॉर्म अँड इट इज मेड अप फ्रॉम द बीटा गॅलॅक्टोज अँड बीटा ग्लुकोज. आणि आपण ह्या ज्या डायसॅकराइड्स बद्दल आत्ताच बघितलं की दीज आर द वॉटर सोल्युबल बट दोज कांट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. वेन दे आर ब्रोकन डाऊन इन टू द स्मॉलर युनिट्स इन द इंटेस्टाईन. बघा, आता त्यांचं जे डायजेशन आहे डायसॅकराइड युनिटचं कसं होतं बघा, जेव्हा आपण त्यांना त्या आपल्या बॉडीमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या इंटेस्टाईन मध्ये त्यांचं काय होतं, डायजेशन होतं. डायजेशनच्या वेळेला दे फॉर्म द दे कन्वर्ट इन टू द मोनोसॅकराइड. डायसॅकराइडचं कन्व्हर्जन मोनोसॅकराइड मध्ये होतं तिथं इंटेस्टाईन मध्ये, आणि मग ते मोनोसॅकराइड काय करतात, सेल मधून पास होतात. आणि अशा पद्धतीनं डायसॅकराइड सुद्धा इनडायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये एनर्जी फॉर्मेशनचं काम करतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे आहे डायसॅकराइड्स. This is the structure of the polysaccharide. The first one is the structure of the starch and second is the structure of the cellulose. Starch is a stored food material in the plant. Starch हे प्लांट मध्ये असतं, रिझर्व्ह फूड मटेरियलच्या रिझर्व्ह फूड म्हणून ते प्लांटच्या संदर्भात वर्क करतं. इट एक्झिस्ट इन 2 फॉर्म्स, अमायलोज अँड अमायलो
pectin. Amylose and amylopectin. Both these are made up from alpha glucose. Amylose is a molecule coiled into a helical structure. It forms a colloidal suspension in hot water, and amylopectin is a branched polymer of alpha glucose. It is completely insoluble in water, and in that way starch consists two, amylose and amylopectin. And here is the structure of the starch, and second is the cellulose structure. It is also the polymer made up from the beta glucose molecule, and the polymer molecules are straight. These cellulose चे जे काही पॉलिमर्स असतात हे स्ट्रेट चेन असतात. Cellulose serves to form the cell walls in the plant cell, and due to the cellulose, the cell wall become tough, and this toughness it is due to the polymer chain and the hydrogen bonding between the neighboring chains. And the third example of the polysaccharide is the glycogen, which is the amylopectin with the very short distances between the branching side chains. And this glycogen is reserve food in the animals, particularly in the liver and muscles, from where it is hydrolyzed as per need to produce the glucose. Glycogen जे आहे ते glycogen आपल्या बॉडीमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून काम करतं. स्पेशली ते लिव्हर आणि मसल्स मध्ये स्टोअर केलं जातं ॲनिमल बॉडीच्या, आणि ज्या वेळेला एनर्जीची गरज असते त्यावेळेला ग्लायकोजन इज रिव्हर्सली कन्व्हर्टेड इनटू द ग्लुकोज अँड इट प्रोव्हाइड द एनर्जी. अशा पद्धतीनं हे तीन क्लासेस आहेत पॉलिसॅकराइडचे: स्टार्च, ग्लायकोजन अँड सेल्युलोज. Now we will see some significances of the carbohydrates. The first significance is that carbohydrates provide energy for metabolism. आपल्या ज्या काही डेली आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, आपलं जे वर्किंग असतं किंवा आपण जे बोलतो, चालतो, पळतो, खेळतो, एक्सरसाइज करतो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जी काही एनर्जी लागते, that energy which is provided us by the metabolism process, and glucose is the main substrate for synthesis of ATP. आपण जी काही एनर्जी वापरतो that energy is in the form of the ATP, and this ATP is synthesized by the glucose molecule. That means carbohydrates are the main energy source of our body. The next significance is in mammals, lactose present in the milk, which provide energy to their babies. Mother mammals which feed to their babies through the milking, and that milk consists lactose, which is also the carbohydrate. Then next significance is polysaccharides also serves as reserve food material. आपण आत्ताच बघितले पॉलिसॅकराइड मध्ये जे काही स्टार्च आहे, स्टार्च इज अ रिझर्व्ह फूड मटेरियल इन द प्लांट सेल, फाइन ग्लायकोजन इज अ रिझर्व्ह फूड मटेरियल इन द एनिमल सेल. पॉलिसॅकराइड्स सर्व्स स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ द सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. पॉलिसॅकराइडचा अजून एक महत्त्वाचा सिग्निफिकन्स म्हणजेच ते सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन मधला स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून सुद्धा काम करतं. फॉर एक्झाम्पल cellulose, it is a component in the cell wall, and due to the presence of glycogen, the cell walls become tough. Now in today's lecture we have complete out the point carbohydrates. In our next lecture we will see our next biomolecule, that is protein. Thank you all of you.